छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। महाविकास आघाडीचा जय असो। जनसुरक्षा विधेयक झालंच पाहिजे, झालं पाहिजे, झालं पाहिजे। जनसुरक्षा विधेयक झालंच पाहिजे, झालं पाहिजे, झालं पाहिजे। कोण म्हणतं होणार नाही, असं कसं होणार नाही। लोकशाही विरोधी जनसुरक्षा विधेयक झालंच पाहिजे, झालं पाहिजे, झालं पाहिजे। संविधान विरोधी जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे, झालं पाहिजे, झालं पाहिजे। त्यांचा आवाज बंद करणारा कायदा रद्द झालाच पाहिजे, झालं पाहिजे, झालं पाहिजे। त्यांचा आवाज बंद करणारा जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे, झालं पाहिजे, झालं पाहिजे। भवानी जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की। महाविकास आघाडीच्या मार्फत आज हिंगोली जिल्ह्यामध्ये हे जनसुरक्षा जे विधेयक 2024 या सरकारनं लागू केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी हिंगोलीमध्ये ठेवलेलं आहे। आम्हाला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की एकीकडे सरकार म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना लिहिली त्या घटनेला कोणताही आम्ही धक्का लावणार नाही आणि सरकारचं तुमच्या माझ्यासाठी आज तुम्हाला उघड पडलेलं आहे। ते एकीकडे बोलायचं आणि जे जनतेचे जे मागण्या असतील, जे हक्क आहे, जे रस्त्यावर जे आपल्याला जे अधिकार दिलेला आहे तो अधिकार कुठेतरी दाबण्याचं काम हे सरकार करत आहे। त्याच्यामुळे जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी यांनी पारित केलं। या विरोध या जनसुरक्षा विधेयकचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की सर्व आपले पदाधिकारी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपल्याला आंदोलन करायचं आहे। आम्ही या ठिकाणी फक्त आता इथंच आम्ही थांबणार नाही, या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही कलेक्टरला सर्वजण निवेदन पण देणार आहे। पण याच्यावर पण जर हे सरकार जर नाही ऐकलं, तर जन सुरक्षा विधेयक जर नाही यांनी रद्द केलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मार्फत आम्ही आंदोलन छेडणार आहे।